तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण ज्या महिलांना झालं असेल, म्हणजेच 23वा हप्ता ज्या महिलांना मिळाला असेल, अशा लाडक्या बहिणी आता आतुरतेने 24व्या हप्त्याची वाट पाहत आहे. म्हणजेच जूनचा जो महिना आहे त्या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि शेवटच्या आठवड्यात सुद्धा वितरणाच्या हालचालीला सुरुवात होऊ शकते. या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात म्हणजेच GR जर निघाला तर वितरणासंदर्भात आपल्याला अंदाज लागणार आहे. तर नेमकं वितरण कधी होईल आणि कुणाला होईल या संदर्भातली माहिती अगदी संक्षिप्तपणे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी होसाब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला जसं की माहितच असेल 23व्या हप्त्याचं वितरण हे आत्ताच 20 तारखेपर्यंत सुरू होतं. त्यामुळे 24व्या हप्त्याच्या वितरणाला विलंब हा थोडाफार होणारच आहे. विलंब म्हणजे किती होईल तर 20 तारखेपर्यंत तुमचं वितरण हे जाणार नाही. वितरण फक्त 10 तारखेपर्यंत होण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे. म्हणजेच या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील, ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मे तीनही हप्ते सुरळीतपणे मिळाले असतील आणि तुम्ही जर निश्चित या हप्त्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला लाभ हा मिळणारच आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला मे पर्यंतचे जरी हप्ते मिळाले असेल आणि तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र केल्या जाऊ शकते. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे अजूनही चालूच असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. आणि सध्या राज्यात ही पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान लाडक्या बहिणींसाठी काही ना काहीतरी सकारात्मक बातमीही पाहायला मिळणार. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना KYC करायची असेल, त्यांनी KYC केलीच नसेल तर अशा महिलांना KYC ही करता येणार आहे. आणि त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर नक्कीच लवकरात लवकर KYC उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि त्या संदर्भात आम्ही सुद्धा राज्य सरकारला वारंवार प्रश्न विचारत आहोत आणि विनंती सुद्धा आपल्या व्हिडिओच्या मार्फत विनंती सुद्धा करत आहोत की ज्या महिला अपात्र राहिल्या असतील त्यांना त्वरित लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर KYC चं पोर्टल उपलब्ध करून द्यावं. आणि ज्या महिलांना ऑनलाईन पद्धतीने KYC करता येत नसतील तर अशा महिलांना ऑफलाईन सुद्धा KYC करता यावी अशी सुविधा राज्य सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध करून देण्यात यावी आणि जूनच्या हप्त्यासाठी त्यांना पात्र करून जूनचा हप्ता तरी किमान त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. तर आता जूनचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल आणि कुणाला मिळेल तर जूनचा हप्ता त्याच महिलांना मिळेल ज्या महिलांना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता मिळाला असेल. त्यासोबत तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा सुद्धा हप्ता हा सुरू होऊ शकतो. आणि हप्ता कधीपर्यंत येईल तर या महिन्याच्या शेवटपर्यंत GR येण्याची शक्यता आहे. आणि वितरण पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे जुलै महिन्याच्या 8 तारखेपर्यंत पहिल्याच आठवड्यात या हप्त्याचं वितरण हे होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार विचारणा करत आहोत, वारंवार तुमच्यासाठी आम्ही झटत आहोत लाडक्या ताईंनो. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.